हाय, मी सुनीता महाराष्ट्र साताऱ्याहून. आज मी खूप छान व्हिडिओ घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी. तर नेहमी बायकांचा प्रश्न असतो की मला साडीच नाहीये. जेव्हा आपल्याला बाहेर जायचं असतं तेव्हा सर्वांचं पटकन आवरून होतं, पण लेडीजचं कधीच आवरत नाही. कारण ती साडी कुठली घालायची ही सिलेक्ट तिच्याकडून पटकन होत नाही. आणि शेवटी जेव्हा मिस्टर येतात की आवरलं का अगं, आवरलं का, तेव्हा तिचा एक प्रश्न असतो की मी काय घालू. आणि मग नवऱ्याचं उत्तर असतं काही पण घाल, किती साड्या आहेत. तर नाही, माझ्याकडे साड्याच नाहीयेत, आता मी काय घालू, असं मूड अपसेट होतो सगळा. आणि मग त्यातलीच कुठली तरी घालून ती बाहेर पडते. पण जेव्हा कधी मिस्टरांचं लक्ष कपाटाकडे जातं, जेव्हा आपल्या कपाटाचा दरवाजा उघडा राहतो वगैरे, तेव्हा त्यांचं उत्तर काय असतं, अगं तुला एक पण साडी नाही आहे. म्हणजे माझे मिस्टर तर मला असं म्हणतात, अगं तुझ्याकडे अजिबातच साड्या नाहीयेत. तर माझ्याकडे किती साड्या आहेत ते तुम्ही बघू शकता. आम्ही काल सर्व कपाट इस्त्री करून कपाटात साड्या सगळ्या व्यवस्थित लावून ठेवलेल्या आहेत. आणि कोणाकोणाला असं वाटतं, म्हणजे कोण कोण असं म्हणतं, कोणाचे मिस्टर असे बोलतात, तर ते पण मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि जवळपास सर्व बायकांचा हा प्रश्न असतो की माझ्याकडे साडीच नाही, मी काय घालू. तिला बाहेर जायचं असतं आणि मग ती सिलेक्ट करू शकत नाही त्यातील साडी की मी कुठली घालायची वगैरे. आणि माझा पण तोच प्रॉब्लेम असतो. आणि एकदा घातलेली साडी पुन्हा रिपीट करू वाटत नाही, हा मोठा प्रॉब्लेम प्रत्येक लेडीजचा असतो. आणि चला मग मी माझ्या साड्या तुम्हाला दाखवते. मी काल आवरलेला आहे कपाट. नेहमी बायकांना पडणारा प्रश्न, माझ्याकडे साडीच नाही. बाहेर जाताना नेहमी कोणती साडी घालू, जी घेऊ ती घातलेलीच असते. त्यामुळे तो प्रश्न नेहमीच असतो, का अहो माझ्याकडे साडीच नाही, काय घालू. तर हे बघा, मी आज माझं कपाट आवरलेले आहे. आणि मला सुद्धा असंच वाटतं. तर कोणाकोणाला असं वाटतं बाहेर जाताना की माझ्याकडे साडीच नाही आणि काय घालू, मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर सर्व कपडे इस्त्री करून मी आज कपाट आवरलेला आहे. आणि हा प्रश्न मला आठवला की आपण बाहेर जाताना नेहमी आपल्या मिस्टरांसोबत हे नक्कीच प्रश्न करतो की मी काय घालू, मला साडीच नाही. तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि चला भेटू आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.